आई हा घे फोन घे. मला कशाला फोन देते बाबा? मी कधी मागितले तुला फोन? मला का लावता येते कोणाला फोन? नाही नाही आई, राधाचा फोन आला आहे, तुझ्यासोबत बोलतो म्हणते राधा. दे दे, राधाचा फोन आहे का? दे. असं म्हण ना मग. हा घे फोन म्हणते. मोहन, आवाज वाढवून दे ना मोबाईलचा. आई स्पीकरवरच आहे फोन, बोल ना तू बोल. हॅलो आई. हां हां, आवाज येते बेटा. हां बोल बोल राधा. का करून राहिले? काही नाही बाबा, आता बसली आहे. आता चहा पाणी झाला, भाजीचा वगैरे कापून दिली. आता बनवून राहिली रेखा स्वयंपाक. मी बसली आहे इथं. टी व्ही पाहत होते तर ते लाईटही गेली. राधा तब्येत वगैरे कशी आहे? तब्येत वगैरे चांगली आहे आई. दूध होते का मग आता? लाडूला दूध होते? येते का भरपूर दूध? हो हो आई, आता वाढलं दूध. भरते वगैरे पोट? झाला का नाश्ता वगैरे झाला? चाय ब्रेड खाल्ली होती आई. आता ते मालिशवाली येईल ना, म्हणून नाश्ता नाही करत. चाय ब्रेड खाते, मग मालिश झाल्यानंतर मग नाश्ता करते. किती वाजे येते तर ते मालिशवाली? येईल आता थोड्या वेळात. माझी नातीन का करत आहे? आहे ना, खेळत आहे आई. आई, तुम्हाला लग्नाची पत्रिका मिळाली का? हो, त्या दिवशी आले होते. पत्रिका घेऊन आले होते, ते भाऊच होते, नवरदेवाचा बाप. मी तर ओळखले नाही आधी, मग सांगितलं ओळखी. हो, घरी आले होते, नाव वगैरे विचारलं, पत्रिका नेऊन देतो म्हणत होते. आई येऊन राहिले का मग तुम्ही? हो नाही, येईन म्हणतो. त्यानिमित्तानं भेटही होऊन जाईल आणि कार्यक्रमही होऊन जाईल. येईन मोहनला सोडून मागेन. हो आई या ना. हो बाबा, माझ्या नातींची आठवण आली. कधी येता आई मग? मांडवाच्या दिवशी येता का? नाही नाही, मांडवाच्या दिवशी येऊन का करू? लग्नाच्याच दिवशी यावं लागेल. राहाल आई? नाही नाही, आता इकडे परीला वगैरे पाहावं लागते ना. आता चालते तर तिला बघतच राहावं लागते. कुठं आहे ताई? परी कुठं आहे? परी आंघोळ करत असेल, आंघोळ करून देत असेल परीची. शांताबाशी कुठं गेली तर? आई वहिनी ना स्वयंपाक करून राहिल्या. आई ठीक आहे, ठेवते मग. हो हो ठीक आहे ठीक आहे. मोहनसोबत बोल ना. आई त्या मालिश करणाऱ्या काकू आल्या ना, मग नंतर बोलेल. हा ठीक आहे राधा, मग नंतर लाव तुम्ही फोन. हो ठीक आहे. धर मोहन, हा फोन धर. इंदू, पत्रिका आली का काकाच्या घरची? हो, कालच तर मिळाली पत्रिका. कधीच आहे लग्न? हो, उद्याचाच तर आहे मंडप पूजन. हो का, उद्याच आहे का? बघितलं नाही का पत्रिका तुम्ही? नाही ना, नाही बघितलं. इथं टेबलवर ठेवावा. नारायण आणून दिला, मागे होती तर मग तिकडेच दिला माझ्या हातामध्ये, तर ते तिकडे ओट्या बिट्यावरच ठेवली असणार मी. परवाला ना काकू आल्या होत्या गहू तांदूळ साफ करायसाठी, याल म्हणून. मीटिंग होती तर मी काही गेलीच नाही. माधुरीचे बाबा, तुम्हाला काम आहे का? काम नाही म्हटलं, त्या काकूसाठी साडी बिडी घेऊन आणला असता म्हटलं, म्हणून विचारत होती वावरात काम बिम आहे का म्हणून. नाही नाही, आता 4 वाजेपर्यंत तर काही काम आहे नाही, चालले जाऊ मग. आता दुपारी तर ऊनच आहे. गाडीवर कशाची ऊन लागते तुला माहित नाही. आता मी तर वावरातून उन्हातून आणलो. घरी राहते म्हणून जास्त ऊन लागते तुला. आता जेवण करून टाकू ना, मग चालले जाऊ. हो हो, बनवू का मग ताट? बनव ना आता. थांब 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 2 मिनिट थांब, पोटात गुळगुळ करत आहे, येतो मी. काऊन, का झालं? पोट दुखते का तुमचं? नाही नाही, पोट वगैरे दुखत नाही, गुळगुळ करते, जाऊन येतो म्हटलं. सकाळी पण तर गेलेच होते. खातात ना पानठेल्यामध्ये, काही भजे बिजे खाऊन टाकतात. माणसांचं काही खरं नाही. सरपंच ताई, बाबा रजनी तू कधी आली? आत्ताच आली बाबा, आली ना, आवाज दिली तुम्हाला. दरवाजा खुला दिसला आता आली मी. कशाला बोलवले ताई? सिटी सांगत होती, आवाज मारत आहेत काकू म्हणून. कामच होता रजनी, ते 2 बोरी गहू आहेत तर ते साफ करायचे होते, वाळव उडव करून ठेवीन म्हणते, त्याच्यासाठी बोलवली होती. ताई आता राहू द्या ना 4 दिवस. आता त्या मंजुळा काकूच्या घरी कामं बिमा आहेत लग्नाचे, तर आता त्यांच्याच घरी चालले मी. रोजीने चालली का? हो, लग्नभर ये म्हणाले 3-4 दिवस. तर ठीक आहे म्हटले. मग गहू तांदूळ साफ करायला पण रोजीनेच बोलवला का तुला? नाही नाही, त्याची कशाला रोजी घेईन, सगळ्यांनाच बोलवला होता. तुमच्याही घरी तर आले होते ना, तुम्ही नाही आले ना? अरे त्या दिवशी मीटिंग होती ना ग्रामपंचायतमध्ये, त्याच्यामुळे काही माझा जमला नाही. हो बरोबर आहे, आमच्या इथे सिटीचे बाबाही आले होते ना मीटिंगला, बरोबर आहे, माझ्या लक्षातच नाही. म्हणली तर होते तुला आज सांगेन म्हणून गहू साफ करायला, पण आता मीच चालली बाहेर. तर राहू दे मग, आता 2-4 दिवस लग्न बिग्न झाल्याच्या नंतरच मग करून देशील. हो हो करून देईन ना. बाहेर म्हणजे कुठं मीटिंग आहे का? नाही गरज नाही, आता लग्न आहे ना काकूच्या इथं, तर साडी बिडी आणून घेतो म्हटलं घेऊन. उद्याच्याच मंडप पूजन आहे. हल्दी मेहंदी होईल ना उद्या कुठं वेळ मिळेल, तर म्हटले आज जाऊन आणून घेते. ताई माझ्यासाठी पण आणाल बरं एक साडी घेऊन. कशाला हो रजनी, एखाद्या दिवशी जाशील ना आपल्या पसंतीनं घेऊन आणशील. नाही नाही, माझ्यासाठी म्हणजे त्या काकूसाठी ऐराला द्यासाठी. आता पैसेच देईन म्हणत होती, पण आता चाललो म्हणते ना तुम्ही, तर आणून घ्याल घेऊन. ठीक आहे ना, मग त्यांच्यासाठी आणायचं आहे का आणून देईन. कितीपर्यंत पाहिजे? आपले 300पर्यंत नाही का, 250-300पर्यंत. घरी वगैरे लावायसाठी चांगल्या मिळतात ना छान साड्या. हो हो मिळतात, तर आणून घ्याल, मग देते पैसे मी.
हो ठीक आहे ना, ठीक आहे, आणून देईन. चला बापा, जाते मी आता, वेळ झाली. हो हो, रजनीच्या बापाच्या त्या काकूच्या वणीवर गेला की राईट टाइम पाहिजे तिला. उशिरा बिशिरा गेला की 2-4 गोष्टी सुनवत असेल ना. हो तसेच आहे ते काकू, का करता. पहा आता नारायणही आणायला गेला आपल्या आत्याला, तर आल्या नाही. येईन म्हणाल्या मांडवाच्या एका दिवसाच्या आधी, आणि पहा ना याच्याच आहेत. मार माझी बहीण करता. आता कुठं आहे बहीण? साक्षागंधामध्ये घरी नाही आल्या, तिकडेच्या तिकडेच झाल्या त्या. आता लग्नाला तर आणायला पाठवली होती, यायला पाहिजेत होतं ना 4 दिवसाच्या आधी. आताच्या काम नाही आहे 2-3 दिवसाच्या आधी जायचं. अरे तर आता नाही जमला असेल तिच्या. येईल आज येईल बाई. का माहीत बाबा, का मांडवाच्याच दिवशी येतात तर. आणि तुझा भाऊ? तुझा भाऊ इथं नाही आला ना? हो बाबा, आज यायला सांगितली होती मी, मांडवाच्या एका दिवसाच्या आधी याल म्हणून. भाऊला ना वहिनीलाही म्हणाली होती. आज ते आपली देवपूजा, आपल्या कुळाची पूजा करायची होती, तर करून घेऊ म्हटलं संध्याकाळी. आपले मेन रिश्तेदार तर पाहिजेत आता ह्या पूजेला. येते का सायंकाळपर्यंत? तुम्हीच पहा, तुमची बहीण नाही आली तर. आता आज नाही आली तर उद्या येईल. कशाला चिंता करते तर माहित नाही. का कशाला चिंता करते तर माहीत नाही म्हणता. माणसाला कोणाचा आधार नाही. असं नाही का 2 दिवसाच्या आधी जाईन, विचारेन भाऊजाला का कोणती तयारी झाली, का तयारी झाली, काही चुकला पिकला सांगेन. असं नाही. आता त्यांच्या घरी लग्न झाले, त्यांना माहीत आहे. आता आपल्या घरी पहिलाच लग्न, आपल्याला काही तेवढा माहीत नाही आहे, अनुभव नाही आहे. काहून अनुभव नाही आहे? तुझ्या भावाघरी लग्नाला गेली तू, 2 लग्न झाले तर तरी तुला अनुभव नाही आहे का? तुम्ही कुठे जाऊ दिले? मी वेळेवरच गेले होते. वा रे वा, मी केव्हा नाही जाऊ दिलं तुला? तूच नाही गेली, मी तर जा म्हटलं होतं ना तुला. माझी वाडी आहे, मिरच्या तोडायच्या आहेत, असं तसा करून तूच नाही गेली. मी का नाही म्हणलो होतो का? मग आता का केलं असतो? होतीच ना मिरची वाडी, मिरच्या तोडणे आवश्यकच होते ना. तर मग तू कशाला आशा ठेवते दुसऱ्यांकडून की ते तुझ्या घरी लवकर येतील म्हणून 2-3 दिवसाच्या आधी? हो तर मी एका दिवसाच्या आधी नाही गेली होती का मांडवाच्या? मस्त सांगून राहिले ना तुम्ही तर. हो ते पूजेचं सामान आणलं. सामान आणून झालाय नाही तर का? तर बघितलीच नाही का तू? नाही तो पूजेचं सामान किमान नाही बघितले. हे कावेरी आली का नाही तर का माहीत बापा. मावशीच्या गावी गेली आहे म्हणे आपल्या. गंगू मोठीबाईच्या घरी जाऊन सांगून देते, सायंकाळी पूजा आहे. अरे तर सांगितली नाही का आजपासून आता इकडेच राहाल म्हणून? जाते ना आता, सांगते. हे रजनीला येशील म्हणलं तर हेही नाही आली. रजनीला कशाला बोलवली तर? कामं आहेत आता, सायंकाळी पूजा आहे तर सडा सारवण करावं लागेल. ते गहू आणून झाले आहेत लावून, तर ते चालचूल करून ठेवा लागेल ना पोतळीत भरून. ते खुली करून ठेवली आहे तर तशीच आहे तिथं कमऱ्यामध्ये. पुष्कळ कामं आहेत चिल्लर. कोण पाहुण्याची वाट पाहते बापा, पाहुणे काही कामात पडत नाही. रजनीला म्हणलं आजपासून तू आता ये लग्न संपेपर्यंत. घरचे छोटे मोठे कामं आहेत, झाडू पिडू हात हो, एक बाई करून टाकला तर होते. पाहुणे इथून उठून तिथं बसतील, पण कचरा दिसेल तर झाडू लावणार नाही, असे आहेत. अरे तर पाहुणे का कामं करायसाठी येतात का? आणि तू तरी जाते कोणाच्याही घरी लग्नाला तर तिथं जाऊन का कामं करते का? 4-5 हजाराची साडी घालून जाते ना, कामं करशील का तिथं? हो तर मी काही म्हणते का? सांगून राहिली, अशी उदाहरण देऊन राहिली. कोणी आपल्या पोराला जेवण देईल का नाही तर ते ताट तिथंच ठेवते, पण उचलून तिकडे धुवून ठेवून देईन अशी नाही म्हणत. मग कोण म्हणते त्या पाहुण्यांना का तुम्ही हा नाही करा ना तो नाही करा. त्याच्यासाठी म्हटली बाई ठेवून देते एक. विचारली रजनीला तू येशील का म्हणून 4-5 दिवस. हो म्हणाली रजनी. तो टेन्शन नाही राहत, सगळं सांभाळून घेते. चांगलं झालं ना केली तर. हो 300 रुपये रोज देईन म्हटली, आणि मग एखादी साडी देऊन देईन. अजी हो दुकानदार भाऊ, दुकानाची. ते पहा कोणतरी आवाज मारून राहिले दुकानामध्ये. दुकान खुल्ला ठेवून ना इकडे येऊन जाता तुम्ही. कोण खाते तर माहित नाही दुकानाला, तुला का नाही मोठी चिंता दुकानाची. ओ दुकानदारजी, अगं येतो ना, थांब येतो. मी म्हणली येते का नाही बाबा रजनी, उशीर केली तर. नाही 10 मिनिट वेळ झाली ते काकू ना असे म्हणते. काकू मी वेळेवरच निघाली होती, पण ह्या सरपंच ताई नाही का, तर त्यांनी आवाज दिला तर त्यांच्या इथे गेली होती. कशाला आवाज दिला सरपंचींना? त्या दिवशी बोलवायला गेली तर मीटिंग आहे म्हणे, आली नाही. हो मीटिंग होती म्हणे, सांगत होत्या. ते काही नाही, ते 2 पतड्या गहू आहेत म्हणत होती साफ करायचे, तर करून देशील का म्हणून विचारत होते. तर मी म्हटली करून देईन, पण आता 4 दिवस थांबा म्हटले, लग्न होऊ द्या म्हटले काकूच्या इथलं, मग करून देईन म्हटले. म्हणून उशीर झाला. नाही तर निघाली होती बरोबर मी वेळेवरच. ते कशासाठी गहू करून ठेवते तर दरवर्षी करतात ना, त्या दरवर्षी करून मागतात साफ गहू. मग बस काढला थोडासा वरवर बघितला की नेला लावायला. चांगले चाल वाकड करून ठेवतात, ते वाढवून टाकते, मग राहतात चांगले गहू. का करू आता, कोणता काम आहे आधी? तू एक काम कर रजनी, पहिले सांगा ना तर, एकच का 2 कामं करते? हो तसं नाही, 2 ना 3 कामं कर, पण आधी जो काम करायचं आहे तो सांगते तुला.
ते डबे बिबे नेऊन ठेवली आहे मागे घासायसाठी. ते घासघूस कर. मी जाते गंगू मोठीबाईच्या घरी. आज ते आता कुलदैवतेची पूजा आहे आमच्या इथं. लग्नाच्या आधी करावं लागते ना. तर मोठीबाईला सांगून येते पूजा आहे आज. आता सगळे जण याल म्हणून. ठीक आहे ना, घासतो ना. तिकडे बाहेरच काढले आहेत ना. हो हो, बाहेरच काढले आहेत. मग थोडंसं सारवण वगैरे करून टाकशील. हो हो, ठीक आहे ठीक आहे. आणि मागच्या अंगण तोही सारवाचा आहे, त्यालाही सारवून टाक. हो, तर आधी सारवणच करू का? नाही नाही, ते आधी डबे पिबे घास. तो आटा ठेवा लागेल ना तिथं चाळून. काकू, त्या डब्यामध्ये आटा ठेवण्यापेक्षा मस्त पोतळीमध्येच ठेवा ना. डबे कोणत्याही कामात येतात लग्नामध्ये. हो बरोबर, तर म्हणून राहिली तू. तर मी तशीच करते, आधी ना सळा सारवण करून टाकते, मग नंतर भांडे घासते. हां, तसे कर मग. कर जेवढा होते तेवढा, मग ते कणिक बिनिक चालू लागशील. हो हो, त्या गंगू मावशीलाही बोलवा ना, चालू लागेल कणिक. हो, आता जातो तर चला म्हणतो त्यांनाही. आई गेला का पांडू शाळेत? हो, नेऊन दिलो ना, आताच नेऊन दिलो. मोठा नाटक करत होता, नाही जाऊ म्हणून. माझ्या पोटात दुखते, तर माझ्या इकडे दुखते, तर तिकडे दुखते, काही सांगू नको त्याचा. मोठ्या मुश्किलनं मग मानला बापा. 2 रुपये दिले त्याला, गेला मग. तू कामावर नाही जात का? नाही आई, आता बंद आहे काम 2-3 दिवस. अरे, त्या कावेरीला फोन करून बोलव ना. येते का नाही आजही? आता उद्याचा मांडवा आहे तर काही समजते की नाही? येतो म्हणत होती ना आई आज. येईल आता 2-3 वाजेपर्यंत. मंजुळाच्याही घरी देवपूजा आहे का नाही तर काही समजून नाही राहिलं बापा. कधी करते तर उद्या तर मांडव आहे, आजच तर केल्या पाहिजे देवपूजा. कशाची देवपूजा आहे? अरे, ते आपले कुलदेवता पुजतात ना लग्नाच्या आधी. कुलदेवतेची पूजा करत असतील नाही तर काय. हो, पण काही सांगितलं नाही ना. घरी घरी करत असतील. हो, तसंही होऊ शकते म्हणा. आई, नारायणनं फोन केला होता ना, मी जातो तिकडे. थोडा काम आहे म्हणे, तर येशील म्हणत होता. हो हो, जा ना तर. पण आधी एक वेळा कावेरीला लावून टाक बापा फोन. ये म्हणावा, आपल्या घरच्या काम आहे. दुसऱ्या शेजारी राहिला असता लग्न, तर लग्नाच्या दिवशी आली असती तरी चालला असता. हो, लावतो लावतो. हा पांडूही ना मोठा बदमाश पोरगा आहे. तिथंच ग्लास फेकून टाकला. मोठी बाई, ये ना मंजुळा, ये. नाही नाही मोठी बाई, मी येत नाही. मी सांगायला आली आज देवपूजा करून सायंकाळी. आता या सगळे जण. मग आली का कावेरी? का यायचीच आहे? यायचीच आहे. आताच महेशला म्हटले फोन कर म्हणून, आज बोलव म्हणून. मग अशी आहे बाई, आता गाव तर खावाचे दिवस आहेत का? आपल्या घरी लग्न आहे. मोठी कोळी आहे, कामं करावं लागतील म्हणलं नसेल आणि गेली. आता गेली तर गेली. 3-4 दिवस झाला म्हणताना गेली, तर मग काल यायला नाही पाहिजेत होता का तिला? हो, तशीच तर म्हणतो मी. आता समजेल बाबा, आज तर येते म्हणून ताई. येऊ का नको येऊ? ना तुम्ही. महेशही आहे, पांडूही आहे. जाऊ द्या. मी का म्हणतो, आता कामं बिमं झाले असतील तर चला ना. का कोणता काम आहे आज? तो आटा लावून आणली आहे, तर चालचूल करून भरपूर करून ठेवणे आहे. हो बरोबर आहे. खुला करून ठेवली होती का? हो हो, खुला करून ठेवली होती ना. हो, गरम गरम तो खराब होऊन जाते. नाही नाही, खुला करून ठेवलं सगळा आटा. आता भरपूर करून ठेवणे आहे. आता रजनीला बोलवली, ते आता सगळा सारवण करून राहिली ना. भांडे कुंडे आहेत ते घासेल. तर म्हणलं दोघी जणी चालचूल करून टाकू. मग स्वयंपाकाची तयारी करावं लागेल. पूजा आहे तर देवपूजा. येतो ना, येतो थोड्या वेळात येतो. जेवण व्हायचं आहे माझा, जेवण करतो ना, येतो. आतापर्यंत जेवण व्हायचंच आहे का? झाला असता. हा पांडू जात नव्हता शाळेमध्ये, त्याला मग मोठ्या मुश्किलनं शाळेत नेऊन दिली. 2 रुपये दिले त्याच्याजवळ, तेव्हा कुठं मानला. म्हणून राहिला माझा जेवण. हो, तर मी का म्हणतो, आता याल तर घरी वापस नको याल. आता बस तिकडेचीच पाहुणी. मंजुळा, खेळूनबाई आल्या का? नाही ना, नाही आल्या. त्या दिवशी गेला माझा पोरगा आत्या चल म्हणून आणायसाठी, तर म्हणायला बसल्या की आज नाही येत बेटा, कामं बिमं आहेत, लग्नाच्या 2 दिवसाच्या आधी येतो असे सांगितलं म्हणते ना. पहा ना, याच्याच आहे. आज येतील. आज येतात का तर सायंकाळपर्यंत? का माहीत बाबा, काही समजत नाही. चांगली आणायला पाठवली, येतील म्हणून. थोडासा लग्नाचं काम बिम करू लागतील म्हणलं, तर नाही आल्या. माझ्या भावजेलाही बोलवली तर माझी भावजेही नाही आली. गावचेच काम देतात बाबा, हे रिश्तेदार काही काम देत नाही. वेळेवर येतात नाही तर काय, आपल्या गावचेच कामं देतात. आपल्या मैत्रिणी, आपल्या शेजारनी, पाहुणे फक्त वेळेवर येतात. हो, आता येवत का नको येवत? गेला तर होता नारायण आणायला. आज येवत का उद्या येवत? आता का करू मी? का करशील तर तू? आपला कर्तव्य केली ना, झाला. तर या मग मोठी बाई लवकर. हो, येतो. तुम्हाला नारायण आला होता बोलवायसाठी. मला कशासाठी? त्यांच्या इथं ते देवपूजा आहे, ते लग्नाच्या आधी करतात ना कुलदेवतेची पूजा. आता जेवण करायसाठी येतील म्हणत होते तुम्हाला. हो का? मला एकट्यालाच सांगितलं का? नाही नाही, सगळ्यांना सांगितलं, पण माझ्या कुठं जमते. मी म्हटली मी तर नाही येत, तुमचे भाऊ येतील म्हटली. आता पाठवा म्हणे भाऊंना ना, मुलांना पाठवा म्हणे. तर चालले जा पोरांसोबत. का तिघे जण जावाचा? मी एकटाच चालला जातो ना. नाही तर मग एक काम कर, पोरांनाच पाठव, दोघांनाही. हो, ते नाही जावाचे, ते राहू द्या, तुम्हीच चालले जा. ते आता पोरं जायला नाही पाहत, जेवण करायला जा म्हटलं तर.
उद्याचं मंडपूजन आहे का? हो हो उद्याच तर मंडपूजन आहे. शांत वेळ असेल ना जेवण करायला, चहा बनव पटकन. नाही नाही झालाच आहे म्हणत होता लवकर पाठवा म्हणे. तर मी म्हटलं आता वावरातून आल्यावर पाठवतो बा. काही वेळ बीड नाही आहे तुम्ही जा. फालतू आता चहा प्याल ना तिथं जेवण किती कराल मग. नाही नाही तसं नाही म्हटलं मी, आता वेळ असेल म्हटलं जेवण करायसाठी म्हणून चहा बनव म्हणत होतो. नाही नाही नारायण बापूजी म्हणत होते की झालाच आहे जेवणाचा म्हणून लवकर पाठवाल म्हणे. हो का, तर ठीक आहे मग चालला जातो. काहून रडून राहिली बाबा लाडू? सुगी केलं का आता का माहीत, जाऊन पाहू दे.